वाट आणि हॅलो अम, हॅलो हा बोला सर. सर, मी थोडा लेट जॉईन केलं, जरा 5 मिनिटाचा रिव्ह्यू घेऊ शकता सर प्लीज? सर आजचं जे आपण सर्व्हिस घेतोय ते ऑफलाईन बिल्डिंग परमिशन जी निघाली आहे आणि त्या बिल्डिंग परमिशन मध्ये तुम्ही पार्ट आणि फुल ऑक्युपन्सी घेता तर 5% ऑफ डेव्हिएशन असेल तर ते कशा पद्धतीने ड्रॉइंग आणि सर्टिफिकेट या दोन गोष्टीवर 5% ऑफ डेव्हिएशन कसं दाखवू शकतो या रिगार्डिंग ठीक आहे. आता सरांनी सर्व डाटा एंट्री पार्ट फुलसाठी कसं करायचं त्याचा डेमो दाखवला. नंतर ऑथोरिटी लॉगिन झालं ते आपण अप्रूव्ह केलं आणि त्याच्यानंतर टेक्निकल पर्सनच्या लॉगिन 5% ऑफ डेव्हिएशन असं सबमिट करायचं. ती प्रोसेस कंटिन्यू करायची. 5% ऑफ डेव्हिएशन म्हणजे कसं की तुम्ही बिल्डिंग परमिशन घेताना सपोज 50 स्क्वेअर मीटर हा बिल्डिंग आहे आणि तुम्ही बिल्डिंग परमिशन घेता आणि त्याच्यानंतर तुम्ही काही चेंजेस केले बिल्डअप हां हां किंवा हां अल्टरनेशन केलं तर जे चेंजेस होतात ते 5% पेक्षा त्या बिल्डअप पेक्षा जर जास्त नसतील 5%च्या खाली असतील तर त्याला आपण हां 5% ऑफ डेव्हिएशन मध्ये ऑथोरिटीच्या राईट्स मध्ये अप्रूव्ह करून घेऊ शकतो आणि त्या रिगार्डिंग ड्रॉइंग वरही डीएससी लागेल आणि सर्टिफिकेट वर लागेल. 5% ऑफ डेव्हिएशनच्या खाली पाहिजे बिल्टअपच्या ओके सर. आणि त्याच्यापेक्षा ओके जर सर. ते 5% ऑफ डेव्हिएशनच्या वरती गेलं तर ओके तुम्हाला पार्ट आणि फुल ऑक्युपन्सी न घेता येत. तुम्हाला त्याला डायरेक्ट डिव्हाइस बिल्डिंग परमिशन या रिगार्डिंग आपण सर्व्हिस ऍक्टिव्ह केली आहे. आपण नवीन आजचे टॉपिक आहे आपला जे नवीन इम्प्लिमेंटेशन केलेलं फुल आणि पार्टसाठी. तुम्हाला मी सांगणार आहे नवीन जे इम्प्लिमेंटेशन केलेलं त्याच्यानुसार कसे प्रोसेस करायची पार्ट आणि फुलची. त्याच्या अगोदर आपण जे ऑफलाईन असतात बिल्डिंग परमिशन त्याची सर्व डेटा एंट्री करतो मी. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची प्रोसेस सांगणार आणि सर्व डेटा एंट्री कशी करायची ते पण तुम्ही पाहू शकता. लॉग इन करायचं तुमचं युजर नेम पासवर्ड टाकायचं आहे. दिलेलं तुम्हाला एक नोट ओनली वन ॲप्लिकंट यू कॅन सिलेक्ट इन द होल प्रोजेक्ट वन ॲप्लिकंट इज मस्ट. इथून ॲज पर KYC नुसार सर्च करायचं तुम्हाला. इंडिव्हिज्युअल ओनर आहे माझा ते सिलेक्ट केल्यानंतर इज ॲप्लिकंटवर क्लिक करायचं आहे आणि इथं तो नाव सर्च करायचं ओनरचं. सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली ॲज पर KYC नुसार त्याची इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट होईल इथं. हे सर्व इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायची आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅब आहे बिल्डिंग. सेव्ह केल्यानंतर खाली एक रो मध्ये जी आपण माहिती वगैरे जी फिलअप केलेली होती ती खाली इथं शो होईल. जर तुम्हाला दुसरा प्लॉट असेल अजून तर ते इथं फिलअप करून सेव्ह करायचं. तर इथं अजून सेकंड नंबरला त्याची इन्फॉर्मेशन सेव्ह होईल. अदरवाईज नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तिसरा टॅब आहे आपला बिल्डिंग डिटेल्स. याच्यामध्ये बिल्डिंगची डिटेल्स फिलअप करायचे जसं की बिल्डिंग नेम मेन्शन केले तर. त्याच्यानंतर ऑक्युपन्सी ऑफ वीज ग्रुप जे बिल्डिंग आहे की ते कोणती ऑक्युपन्सीमध्ये येते त्याच्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. तर आपलं रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे तुम्ही रेसिडेन्शियल सिलेक्ट केलं. जर इथं जर आपण जर आपलं नीड्स कमर्शियल जर प्रपोजल घेतलं असते तर त्याच्यानुसार इथं ऑक्युपन्सी शो होतं. त्याच्यानंतर सब कॅटेगरी ऑफ ऑक्युपन्सी यूज ग्रुप. समजा इथं सब कॅटेगरी सिलेक्ट करायचं घेतलं मल्टी फॅमिली. त्याच्यानंतर नंबर ऑफ टेनामेंट टाकायची इथं. माझी 2 फ्लॅट आहे. त्याचा नंबर ऑफ फ्लोर 2 फ्लोर आहे.
आणि इथं प्लिंथ लेवल, तुमची प्लिंथ लेवल किती आहे ते मेन्शन करायची. माझे प्लिंथ 0.45 आहे. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल बिल्डअप एरिया टाकायचे इथं टोटल. कमर्शियल, माझा कमर्शियल बिल्डिंगच नाही तर इथं कमर्शियल बिल्डअप एरिया नाही तर मी 0 घेत आहे इथे. इंडस्ट्रियल पण नाही आहे बिल्डअप एरिया, 0 घेत आहे. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल युनिट दोन घेतले ते नावे. कमर्शियल युनिट 0, इंडस्ट्रियल युनिट 0 आणि बिल्डिंग हाईट इथं मेडिटरी नाही आहे. इतर मेडिटरी असतं तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता. बिल्डिंग टोटल हाईट, फ्रंट मार्जिन, रिअर मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन हे मेडिटरी दिलं नाही आहे. तुम्हाला जर फिलअप करायचं असेल तुम्ही फिलअप करू शकता. त्याच्यानंतर प्लिंथ परमिशन, जर तुम्ही जर बिल्डिंग परमिशन पण ऑफलाईन घेतलेली आहे आणि प्लिंथ पण ऑफलाईन झालेली आहे तर तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. जर तुम्ही जर याच्यावर क्लिक केलं नाही आणि तुम्ही ही सर्व डेटा एंट्री कंप्लीट केली आणि अप्रूव्ह केली तर प्रपोजल प्लिंथ इंटिमेशनमध्ये जाणार ॲज पर तुमच्या बिल्डिंग एक्सपायर डेट आणि रिन्युअल डेटनुसार ते शो होईल प्रपोजल. जर तुम्ही ऑलरेडी प्लिंथ इंटिमेशन घेतलेली आहे अप्लायमध्ये तर या चेकबॉक्स क्लिक करायचं आहे आणि त्या प्लिंथचं सर्टिफिकेट अटॅच करायचं इथं. जर पार्ट आपण घेतली असेल ऑफलाईन तर पार्टवर चेकबॉक्सवर, नसेल तर तुम्ही डायरेक्टली ॲड फ्लोर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ऑफलाईन बिल्डिंग परमिशन घेतलेली आहे आणि तुम्ही सर्व डेटा एंट्री करता तर हे ॲड फ्लोर डिटेल्स हे प्रॉपरली फिलअप करा. म्हणजे तुम्हाला आफ्टर अप्रुव्हल सर्व डेटा एंट्री केल्यानंतर समोर इश्यू येणार नाही. आता ॲड फ्लोर डिटेल्सवर चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर इथं फ्लोअरची डिटेल्स टाकायची तुम्हाला. फ्लोअर नेम, ग्राउंड फ्लोअर, त्याची फ्लोअरची हाईट आहे 3.10 आणि त्याचा यूज आहे रेसिडेन्शियल आणि तो ग्राउंड फ्लोअर आहे. त्या ग्राउंड फ्लोअरवर मी चेकबॉक्सवर क्लिक केलेलं आहे. जर बेसमेंट असतं तर बेसमेंटवर क्लिक केलं असतं. पार्किंग फ्लोअर असेल तर पार्किंग. त्याच्यानं स्पेसिफाय फ्लोअर विथ इंडिका प्लॅन 0 सिक्वेन्स आहे. त्याचा त्या फ्लोअरचा एरिया टाकायचा इथे. तर मला टोटल बिल्टअप एरिया एवढा आहे आणि त्या ग्राउंड फ्लोअरचा एरिया 1.7.190. त्याच्यानंतर एक फ्लोअरची फिलअप झाल्यानंतर दुसऱ्या फ्लोअर ॲड करायचं आहे. प्लसवर क्लिक करून फर्स्ट फ्लोअरची फ्लोअर हाईट आहे 3.10. रेसिडेन्शियल, त्याचा स्पेसिफिक फ्लोअर विथ इंडिका प्लॅन आहे 1, सेम एरिया. हे झाल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं. इथं आपलं आता हे आपण डायरेक्टली सेव्ह करत आहे ना, जे मेडिटरी आहे ते फिलअप करायचंच आहे. आता बघा हे प्लिंथ एरिया आपण याच्यात फिलअप नाही केलं त्याच्यामुळे इथं इंडिकेट करत आहे प्लिंथ एरिया इज रिक्वायर्ड. आपला प्लिंथ एरिया 1.71190 आहे. सेव्ह करायचं. त्याच्यानंतर बिल्डिंग डिटेल्स फिलअप केल्यानंतर खाली तुम्हाला माहिती शो होईल. जर आता तुमची जर एकच म्हणजे प्लॉटमध्ये 2 बिल्डिंग असेल तर तुम्ही परत इथं बिल्डिंग नेम टाकायचे आणि आता जे सेम इन्फॉर्मेशन आपण जे फिलअप केली त्याच्यानुसार फिलअप करायचं आहे आणि डायरेक्टली इथं मग सिरियल नंबर 2 येईल आणि त्याची बिल्डिंगची इन्फॉर्मेशन येईल. आता माझ्याजवळ एकच बिल्डिंग आहे तर मी एक बिल्डिंगची इन्फॉर्मेशन फिलअप केली आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. परत नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन डिटेल्स, प्रपोजल डेट ही आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशनवर येस करायचं आहे कारण ऑफलाईन आपण बिल्डिंग परीक्षा आपण झालेली. साईट व्हिजिट डेट सिलेक्ट करायची. आपले
1/9/24 ला आपलं प्रपोजल डेट आहे. त्याच्यानंतरची आपल्याला डेट सिलेक्ट करायची साईट त्याच्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट म्हणजे आपले प्रपोजल अप्रूव्ह झाल्यानंतर जी आपली ही डेट अप्रूव्ह झाल्यानंतर DSC अप्लाय करतो, सर्टिफिकेट इश्यू करतो अथॉरिटी, त्याची डेट घ्यायची. त्याच्यानंतर अपलोड सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट ऑफलाईन जे अप्रूव्ह झालेलं आहे ते सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे PDF मध्ये. त्याच्यानंतर अपलोड ड्रॉइंग फाईल, जी आपल्याला सँक्शन झालेली जी ड्रॉइंग आहे ती पण अपलोड करायची. PDF मध्ये त्याचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा इथं. जे सर्टिफिकेट तुमचे ऑफलाईन इश्यू झालेले आहे त्याच्यावर जो सर्टिफिकेट नंबर असतो तो इथं फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर इथं अपलोड स्क्रुटनी रिपोर्ट, जर तुमच्याकडे इथं मेडिएटर नाही दिलेले असे तर तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानं अपलोड ड्रॉइंग शीट साईज, जे तुम्ही इथं ड्रॉइंग अटॅच केलेले आहे अपलोड ड्रॉइंग फाईल त्याच्या साईज कोणती साईजमध्ये अपलोड केलेले आहे इथं मेन्शन करायचं. A0 मध्ये आहे, A1 आहे, A2 आहे, A0 200 आहे. माझी पहिले A1 मध्ये आहे, A1 सिलेक्ट केलेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही फुल पार्टला जाणार ना तेव्हा तो तिथं पण विचारणार की हे ड्रॉइंग तुम्ही A1 मध्ये आहे की A2 मध्ये. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं. त्याच्यानंतर पेमेंट डिटेल्स, जर तुमच्याकडे जर पेमेंट डिटेल्स असेल, तुमच्याकडे माहिती पेमेंट याच्याबद्दल तुम्ही फिलअप करू शकता, अदरवाईज नो करून कंटिन्यू करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट बटन. त्याच्यानंतर पोस्ट अप्रूव्हलची जर डिटेल्स असेल तर ऍड करू शकता तुम्ही. इथं व्हेरिफिकेशन डेट टाकायचं आहे आणि इथं कॅश पेमेंट दिली असेल तर डिपॉझिट नेट, चलन वगैरे डेट वगैरे असं तुम्ही ऍड करू. कोणाचं तरी माहिती ऑफ करा. इथे नो करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं. बाकीचे जे माईक ऑन आहे अदर डिटेल्स मध्ये नो करायचं. इथं तुम्हाला प्रपोज पार्किंग एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, इथं तुम्ही पार्किंग बद्दल फिलअप करायचं. पार्किंग किती रिक्वायर्ड केलेलं आहे, किती प्रपोज केलेलं पार्किंग, व्हीलर आणि 2 व्हीलर. माझं 2 टेनामेंट आहे, रिक्वायर्ड 1 प्रपोज 1 केलेलं आहे. ॲज पर तुमच्या ड्रॉइंगमध्ये ऑफलाईनमध्ये जे झालेलं अप्रूव्ह त्याच्यानुसार इथं मेन्शन करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर आहे अपलोड डॉक्युमेंट, हे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड आहे. पार्ट आहे प्लॅन, सँक्शन, डेव्हलपमेंट प्लॅन आणि डिझाईन. PDF फॉर्मॅटमध्ये अटॅच करायचं. इथं लास्ट अपलोड रिपोर्ट PDF मध्येच अटॅच करायचे. अटॅच केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचे. ओके. त्याच्यानंतर खाली फायनल सबमिट करायचं. आणि हे कोड तुमच्याकडे सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे सर्व डेटा एंट्री झाल्यानंतर अथॉरिटी तुमचे अप्रूव्ह देतील. आमची टेस्टिंग साईट आहे.
श्रीखंडे असोसिएट, प्लीज माईक ऑफ करा. सर तुमचा माईक ऑन आहे. श्रीखंडे असोसिएट. सर रिमोट सर्व्हर त्याला सांग त्याच्याकडे जर अँटीव्हायरस असेल तर त्याचा फायरवॉल ऑफ करा. त्यामुळे ते काय होतं त्याला हे नाही कनेक्ट करायला देते. ऑथॉरिटी अप्रूव्ह केली असेल. अप्रूव्ह झाल्यानंतर कधी कधी नेटवर्क पण येतो त्यावेळेस. तुमच्या लॉग इनला जायचं आहे. ज्या ULB साठी तुम्ही सर्व डेटा एंट्री केलेली आहे ती ULB सिलेक्ट करायचे, सबमिट करायचे. आता ती सर्व डेटा एंट्री झाल्यानंतर आपण प्रिंट ऑफलाईन घेतलेलं आहे तर आपण चेक बॉक्सवर क्लिक केलं होतं तर डायरेक्टली पार्टला दिसेल ते प्रपोजल पार्ट आणि हॅलो अब हॅलो हा बोला सर. सर मी थोडा लेट जॉईन केलं, जरा 5 मिनिटाचा रिव्ह्यू घेऊ शकता सर? सर आजचं जे आपण सर्व्हिस घेतोय ते ऑफलाईन बिल्डिंग परमिशन जी मिळाली आहे आणि त्या बिल्डिंग परमिशन मध्ये तुम्ही पार्ट आणि फुल ऑक्युपन्सी घेता. जर 5% ऑफ डेव्हिएशन असेल तर ते कशा पद्धतीने ड्रॉइंग आणि सर्टिफिकेट या दोन गोष्टीवर 5% ऑफ डेव्हिएशन कसं दाखवू शकतो या रिगार्डिंग आता सरांनी सर्व डाटा एंट्री पार्ट साठी कसं करायचं त्याचा डेमो दाखवला. नंतर ऑथॉरिटीच्या लॉगिन मधनं ते आपण अप्रूव्ह केलं आणि त्याच्यानंतर टेक्निकल पर्सनच्या लॉगिनने 5% ऑफ डेव्हिएशन असं सबमिट करायचं. ती प्रोसेस कंटिन्यू करायची. 5% ऑफ डेव्हिएशन म्हणजे कसं की तुम्ही बिल्डिंग परमिशन घेताना सपोज 50 स्क्वेअर मीटर हा बिल्डिंग आहे आणि तुम्ही बिल्डिंग परमिशन घेतो आणि त्याच्यानंतर तुम्ही काही चेंजेस केले बिल्टअप किंवा अल्टरनेशन केलं तर जे चेंजेस होतात ते 5% पेक्षा त्या बिल्टअप पेक्षा जर जास्त नसतील 5%च्या खाली असतील तर त्याला आपण 5% ऑफ डेव्हिएशन मध्ये ऑथॉरिटीच्या राईट्स मध्ये अप्रूव्ह करून घेऊ शकतो आणि त्या रिगार्डिंग ड्रॉइंग वरही DSC लागेल आणि सर्टिफिकेट 5% ऑफ डेव्हिएशनच्या खाली पाहिजे बिल्टअप. ओके. आणि त्याच्यापेक्षा जर ते 5% ऑफ डेव्हिएशनच्या वरती गेलं तर तुम्हाला पार्ट आणि फुल ऑक्युपन्सी न घेता येतं. तुम्हाला त्याला डायरेक्ट रिवाइज बिल्डिंग परमिशन या रिगार्डिंग आपण सर्व्हिस ऍक्टिव्ह केली आहे. हा बोला. हा बोला. मला आवाज येतोय. आवाज परमेश्वर सर. हॅलो. हा सर. 5% डिव्हिजन जे घेतो ना ते आपलं फक्त तुम्ही दाखवू शकता का ते कसं फॉर्म मध्ये इनपुट करतो? हो त्या रिगार्डिंग मी तुम्हाला आता तेच दाखवतो. आधी तुमची ऑफलाईन बिल्डिंग परमिशन आहे त्याची सर्व डाटा एंट्री तुम्ही तुमच्या लॉगिनने केली. ती सर्व डाटा एंट्री केल्यानंतर ती ऑथॉरिटीच्या लॉगिनला गेली, सबमिट केलं. ऑथॉरिटी लॉगिनला त्यांनी अप्रूव्ह केली. त्याच्यानंतर ते तुमच्या लॉगिनला परत अप्रूव्ह झाल्यानंतर मला फॉर्म सबमिट करायला लागेल. डेव्हिएशन कसं अपडेट करायचं आणि पुढे कसं आपण कंटिन्यू ते सबमिट करायचं डेव्हिएशनचं. ती प्रोसेस आता परमेश्वर सर कंटिन्यू करताय. तुम्ही रेकॉर्डिंग चालू करून घ्या किंवा नोट डाऊन करू.
थँक्यू हेलो हेलो सर, हाँ हेलो, सलीम मंसूरी बोल रहा हूँ सर। हाँ सर। स्ट्रक्चरल इंजीनियर का लाइसेंस स्टेट लेवल ओनली, ये ऐसा मैसेज आ रहा है, उसको कैसे हम लोग रिन्यू कराएंगे? मेरे को कहीं वेबसाइट कुछ दिख नहीं रहा नहीं है। सर, ये ट्रेनिंग कंप्लीट होते ही हमारी सीनियर टीम जी ज्वाइन होगी। सारे जो लाइसेंस रिन्यूअल और जो भी इशू चल रहे हैं उसके रिगार्डिंग वो गाइडलाइन देंगे। बस अपना ये पार्ट कंप्लीट कर लेते हैं, फिर क्वेश्चन आंसर में वो कंप्लीट कर लेते हैं। ओके सर, थैंक यू। परमेश्वर सर। ओके, आता आपण सर्व डेटा एंट्री कंप्लीट केली आणि अथॉरिटीकडून अप्रूव्ह केलेली. आता आपण फुल ऑक्युपन्सीचे जे नवीन इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे त्याच्यानुसार मी कसं प्रोसेस करायचं तुम्हाला ते दाखवणार आहे. आता जे आपण प्रोजेक्ट हे आता जे प्रोजेक्ट सर्व डेटा एंट्री केली होती अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या फुल आणि पार्ट नसून जर पार्ट ऑलरेडी घेतले असेल आणि तुम्ही टेकन ज्या सर्व डेटा एंट्री टेकन घेतले असेल ऑफलाईनमध्ये डायरेक्ट इमेज दिसत नाही पण इथे योगेश सर. जाते. योगेश सॉरी सर. हो सर, एक मिनिट. आता तुम्हाला जे फुल ऑक्युपन्सी हे करायचं आहे सबमिट करायचं आहे त्या प्रोजेक्ट कोडवर क्लिक करायचं आहे. प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुमचं बिल्डिंग जे नाव दिलेलं आहे ते इथं जेव्हा सेल डेटा एंट्री केली त्याच्यानुसार इथं बिल्डिंगचं नाव शो होणार. कधी कधी असं होऊन जातं, असं तिकीट येतात की माझं हे बिल्डिंगचं नाव रॉंग आलेलं आहे. ॲज पर तुम्ही सर्व डेटा एंट्रीनुसार इथं शो होतात बिल्डिंगचे नाव. तर हे एक लक्षात घेऊन यायचं की तुम्ही जेव्हा सर्व डेटा एंट्री करतात ना तुम्हाला जे नाव बिल्डिंगला द्यायचं आहे त्यानुसार इथं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर तर इथं कंप्लीट डेट, इथं कंप्लीट डेट हे सेव्ह करायचे. त्याच्यानंतर सेव्हवर बटनवर क्लिक करायचं आहे. अपेंडाइज सेव्ह झाल्यानंतर इथं सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह होऊन जाईल ॲज पर सिलेक्शननुसार. त्याच्यानंतर प्रिंटवर क्लिक करायचं आहे. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ॲप्लिकंट DSC आणि टेक्निकल पर्सन DSC. जर ॲप्लिकंटची DSC नसेल तर तुमची टेक्निकल पर्सनची DSC अप्लाय करून त्यांची प्रिंट काढून तुम्ही त्यांची ओनरची सिग्नेचर घेऊन PDF अपलोड करू शकता. तुम्ही PDF क्रिएट करून तुमची DSC अप्लाय झाल्यानंतर बॅकला जायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं क्वेश्चन येईल तुम्हाला. हॅलो. आता आपण जे डेव्हिएशन वाली चेक त्याचा बघा, ऍप्लिकेशन फॉर्म जसाही आपला कम्प्लीट झाला, क्वेश्चन नंबरच्या ज्या पेजवर आलो आपण तिथे आपल्याला 3 क्वेश्चन दिसतात. तर एरिया अँड ओव्हर इंटरनल लेआउट रोड्स वगैरे असेल तर आपण ते यस करतो. तो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे 5% डेव्हिएशनची प्रोसेस करण्यासाठी. जर तुम्ही तिथे व्हेरिएशन इफ एनी यस केलं तर तुम्हाला तिथे आपण एक यस करू. तिथे विचारतं आपल्याला की तुमचं टोटल बिल्टअप मध्ये जे प्रपोज केलं आहे त्याच्यापेक्षा 5% ऑफ डेव्हिएशन बिलो असेल तर ते किती पर्सेंटेज आहे ते इथे पर्सेंटेज मध्ये पुट करायचं. ओके. त्याच्या 5% पेक्षा जास्त असेल आपण खाली एक मार्क दिली तुम्हाला ते डिव्हाइस बिल्डिंग परमिशनला जावं लागतं. तर हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ते यस करणार तेव्हा डेव्हिएशन जे आहे ते अपलोड करायला येईल किती डेव्हिएशन आहे आणि कमेंट फुल ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पण हे डेव्हिएशनची पर्सेंटेज दिसते. हे इम्पॉर्टंट आहे आणि हे यस केल्यावर तुम्ही ॲज बिल्ट ड्रॉइंग हे अपलोड करू शकता. आणि चुकून जर तुम्ही नो केला तर परत तुम्हाला ते करेक्शन करता येणार. त्यामुळे आधीच आपण जेव्हा हे फिल करणार ते प्रॉपरली. परमेश्वर सर.
त्याच्यानंतर तुम्हाला इथं अपलोड ड्रॉइंग साईज, शीट साईज, इथं साईज दिलेले आहे. साईज कशा म्हणजे तुम्ही सिलेक्शन करता, इथं खाली नोट दिलेली आहे. सिलेक्ट सेम ड्रॉइंग शीट साईज इच सिलेक्ट इन बिल्डिंग परमिशन अँड सर्व डिटेल. जर तुम्ही बिल्डिंग परमिशन आणि सर्व डिटेल केलेली आहे, त्याच्यानुसार तुम्हाला इथं साईज सिलेक्ट करायची. तिथे A1 घेतलं मी, ती सर्व डेटा एंट्री करता वेळेस A1 साईज घेतली होती, ती तिथं A1 घ्यायची आणि इथं नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर न्यू डॉक्युमेंट फॉर फुल डॉक्युमेंट्स. आता तुम्हाला हे जे जे डॉक्युमेंट मेडिएटर दिलेले ते अटॅच करायचे. HTML रिपोर्ट, तुमचा जे HTML रिपोर्ट आहे ते अटॅच करायचे इथं. त्याच्यानंतर ड्रॉइंग रिपोर्ट, इथे तुम्हाला ड्रॉइंग रिपोर्ट जे तुमची ड्रॉइंग आहे इथे नोट दिलेली आहे. इफ युअर PDF व्हर्जन इज ग्रेटर दॅन 1.5 then kindly convert PDF lower version from below link. It should be less than equal 1.5 version. तुमचं जर व्हर्जन याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथं या लिंकवर जाऊन ते व्हर्जन अपडेट करू शकता. मी तुम्हाला हे पण दाखवून देतो कसं करायचं. हे लिंक कॉपी करायची. ड्रॉइंग रिपोर्ट म्हणजे आपला HTML रिपोर्ट असतो, तोच आपण PDF मध्ये कन्वर्ट करायचा असतो का ना? HTML रिपोर्ट. हा सर, तुमचं जे HTML रिपोर्ट असेल ना ती इथं अटॅच करायचं. हा, माझा डाऊट हा आहे की ड्रॉइंग रिपोर्ट जो म्हणताय तुम्ही तो HTML रिपोर्ट तोच असतो का काय वेगळा असतो अजून? तसं तुमची जर ऑफलाईन झाली, जर तुमची ऑफलाईन जर झाली असेल सर, तर तुमचा ऑफलाईनचा HTML रिपोर्ट अटॅच करायचा आहे. जर तुमच्या ऑनलाईनचं HTML रिपोर्ट असेल तर इथं ऑनलाईनचं अटॅच करायचं आहे. ओके ओके. आता हे तुम्हाला PDF व्हर्जन कसं दाखवतो. हे लिंक कॉपी करायची. रिपोर्ट कुठं असतोय ऑफलाईनला? हॅलो, माझा तोच क्वेश्चन होता सर. ऑफलाईनला HTML रिपोर्ट येतच नाही. ड्रॉइंग रिपोर्ट कुठला ड्रॉइंग रिपोर्ट सबमिट केला जातो? आपली ही जी छाननी असते ऑफलाईनला स्क्रुटिनी, त्याची तुम्ही अपलोड करू शकता. स्क्रुटिनी रिपोर्ट म्हणलंय त्यांनी, स्क्रुटिनी रिपोर्ट खाली असतोच की तो. एक मिनिट ओपन कर. HTML रिपोर्ट मॅन्डेटरी केलाय. जर ऑफलाईनला HTML रिपोर्ट होतच नाही तर मग आपण सबमिट कोणता रिपोर्ट करणार त्याच्यामध्ये? बरं ठीक आहे सर, मी याबाबत डेव्हलपमेंट टीमशी बोलतो. ऑफलाईन मध्ये HTML रिपोर्ट नसतो तर इथे मॅन्डेटरी काढून घेतो. ओके ओके. त्याच्याशी बोलतो. चालेल, मी बोलून घेतो. करू. ठीक आहे. आता हे ड्रॉइंग PDFचं आपण कन्वर्ट कसं करायचं व्हर्जन मध्ये ते सांगतो तुम्हाला. एक कॉपी केलं मी इथं. त्याच्यानंतर इथं PDF सिलेक्ट करायचंय. इथं अडोब इथं 1.5 करायचं आहे तुम्हाला. आणि जिथं फाईल ठेवलेली आहे तुमची ड्रॉइंग PDF, ती PDF इथं अटॅच करायची. ओके करायचं आहे आणि अपलोड कन्वर्ट करायचं आहे. या PDF वर क्लिक करायचं आहे. हे मी कशासाठी करत आहे, जेव्हा तुम्ही इथं अपलोड करसाल तुमची जे नॉर्मल जे PDF असेल तुम्ही जेव्हा अटॅच करसाल तिथं ते जेव्हा तुम्ही सबमिट करसाल ते प्रॉपरली अटॅच होणार नाही.
ते तुम्ही अगोदर हे व्हर्जन मध्ये करून घ्यायचं अपलोड, ड्रॉइंग अपलोड करण्याच्या अगोदर. आणि हे डाउनलोड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आता हे ड्रॉइंग आपण अटॅच करू. चूज फाईलवर जायचंय. तर हे कन्वर्ट केलेली PDF आहे. सिलेक्ट करायचं आणि ओपन करायचं. हे अटॅच झाले. त्याच्यानंतर हे एक एक जे डॉक्युमेंट मध्ये दिलेलं आहे साईट इन्स्पेक्शन रिपोर्ट हे अटॅच करून घ्यायचे. अपेंडिक्स जी जे तुम्ही DSC अप्लाय करून ते डाउनलोड करून ओनरची सिग्नेचर करून ते अपलोड करायचे. तर ॲप्लिकेशन फॉर्म, जे ऑप्शनल दिलेले आहे तुमच्याकडे जर असेल ते डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करू शकता. त्याच्यानंतर इथं हे दिलेले स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट विथ स्ट्रक्चर डिझाईन अँड ड्रॉइंग हे अटॅच करायचे डॉक्युमेंट. सर्व चेक करून घ्यायचं प्रॉपर्टी आहे का. आणि जे ड्रॉइंग जे आहे ऑप्शन इथे जे क्वेश्चन मार्क दिलेले आहे व्हेरिएशनचं, तुम्ही नो जरी केलं तर तुम्हाला इथे ड्रॉइंग अटॅच करायची. कारण हे जे तुम्ही ड्रॉइंग अटॅच करणार आहे जेव्हा हे फायनल सबमिट करणार तुम्ही फुल ऑक्युपन्सी, जेव्हा अथॉरिटीकडून स्क्रुटनी होईल, स्क्रुटनी झाल्यानंतर ते अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह झाल्यानंतर बिल्डिंग परमिशन सारखं सेम ज्यांना जर पोस्ट पेमेंट जर ॲप्लिकेबल असेल ते पेमेंट भरल्यानंतर सेम बिल्डिंग परमिशन सारखं तुम्हाला अप्लाय DSC मध्ये त्या फुल आणि पार्टचे जे ड्रॉइंग आहेत त्याच्यावर DSC अप्लाय करायची. आता हे अटॅच केल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. फॉर अथॉरिटी फॉर डॉक्युमेंटेशन नॉट सेट असे तुम्हाला फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फुल ऑक्युपन्सीचा नंबर येईल. तुम्हाला इनवर्टचा नंबर इन्व्हर्ट झाल्यानंतर जेव्हा फुल ऑक्युपन्सी अथॉरिटी थ्रू अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं जर त्यांना पेमेंट जर लागू असेल तर पेमेंट स्टेटस एंट्रीमध्ये तुमचं प्रपोजल येणार. इथं तुम्ही फुल सिलेक्ट करायचं आहे आणि इथं पोस्ट अप्रूव्हल सिलेक्ट करायचं आहे. इथून तुमचं पेमेंट झाल्यानंतर इथं तुम्हाला DSC अप्लाय करायची. अप्लाय डिजिटल सिग्नेचरवर जायचं आहे आणि इथं फुल सिलेक्ट करायचं आहे. फुल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर सेम बिल्डिंग परमिशन सारखी KYC ओनर KYC आणि हे टेक्निकल इंजिनियरची DSC अप्लाय करायची. असं आता न्यू इम्प्लिमेंटेशन झालेले फुल आणि पार्टसाठी. जसं आपण फुलचं जे आता जे प्रोसेस बघितली सेम तसं पार्टचं सेम तशी प्रोसेस करायची. हॅलो, आता परमेश्वर सरांनी जी प्रोसेस आहे डेव्हिएशनचं कसं करायचं ते सगळं सांगितलं. हे आपण सर्व डाटा एंट्री करून जी ऑफलाईन बिलिंग परमिशन निघाली त्याच्यासाठी ही प्रोसेस आहे. आणि ऑनलाईन मध्ये बिलिंग परमिशन निघाली असेल ती आता करंटली निघाली आहे आणि त्याची पार्ट आणि फुल घ्यायचं त्याचं डेव्हिएशन घ्यायचं तर त्याच्या प्रोसेसवर आपण काम करू. ते लवकरात लवकर तेही ट्रेनिंग मध्ये आपण कंटिन्यू करू. ते आपण एक्सप्लेन करू. आपण या रिगार्डिंग क्वेश्चन आन्सर बाकीच्या गोष्टी 5 मिनिट सिनियर टीम ऍड होईल. जेही क्वेश्चन आपण डिस्कस. ओके सर त्याचं मागचं नॉईज बंद करायला सांगा ना. काय सेट कळत नाही. सगळं मागं भांडी झापडला आवाज येतो. ओके सर.
सर आपण आता समजा बिल्डिंग परमिशन 2014 मध्ये असेल आणि आता त्याचं कम्प्लिशन घ्यायचं असेल तर काय प्रोसिजर करावी लागेल सर? ऑफलाईन 2014 सर आता तुम्ही लेट जॉईन केलं का सर? नाही सर, लेट नाही, थोडंसं बाहेर होतो सर. तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही तर बाहेर होते हे नेहमीच तुमचं एक कारण फिक्स आहे. नाही सर, आज आपण टाइम नाही ऐका ना, आपण ट्रेनिंग सर. चालू केल्यानंतर आम्ही एक्सप्लेन करतो त्या टायमाला तुम्ही जॉईन करायला काय अडचण नाही. कुठेही बाहेर असलं तरी हेडफोन लावून ऐकलं तरी तुम्हाला आम्ही काय सांगतो त्याचं लक्षात. हो सर, हो हो. असं करू नका, तुमच्यासाठीच चाललंय हे, आम्हाला नाही, आम्हाला माहिती सगळ्या गोष्टी, आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करून राहिलो. हो हो सर, सॉरी सर. प्लीज असं करू नका, तुमच्यासाठीच हो चाललंय. हो हो सर. पुष्पक सर. हा सर. आपण आता क्वेश्चन आन्सर चालू करू. हो सिनियर टीम सर. ऍड होईल. हा. हॅलो सर. हॅलो 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 सर. सर जरा तिकिटा बाबतीत कधी बोलू शकता? एक मिनिट सर, सिनियर टीम ऍड होते. सिनियर टीम ऍड झाली की आपले काही क्वेश्चन. ओके. हॅलो सर. हॅलो. हा सर. चेंज ऑफ ऑनर मध्ये सर एक ऑनर तर हे करायचं, रिमूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल? सर मी तुम्हाला फोनवर या सगळं एक्सप्लेन केलं होतं ना काल का परवा की चेंज ऑफ काय ऑनर माहिती का, 2 ऑनर आहेत आणि त्यापैकी एक रिमूव्ह करायचा. युजर गाईड आपण अटॅच केलंय, एक वेळेस ते रेफर करा. हा. त्याच्या स्टेप दिलाय सर, त्या पद्धतीने फॉलो करा, त्याच्या पद्धतीने तुम्ही एक ओनर रिमूव्ह करू शकता. ठीक आहे, थँक्यू. हॅलो हॅलो सर. हॅलो, कॅन यू हिअर मी सर? हॅलो. सर्वांनी मी जे क्वेश्चन विचारत आहे ना त्याच्या अगोदर नाव आणि लोकेशन सांगा मला. हेलो, माय नेम इज सलीम मंसूरी सर. मैं एक क्वेश्चन पूछना चाहता हूँ सर, स्ट्रक्चरल इंजीनियर का स्टेट लेवल पर रिन्यूअल कैसे करना है? हेलो हेलो. हाँ सर, एक मिनट सर, सीनियर टीम ऐड हो रही है, एक मिनट. पुष्पक सर तुमचा माइक ऑफ करा. हो सर, सॉरी सर. हॅलो सर. पवार सर. हॅलो पवार सर. बोला ना सर. सर ते मी ना ट्रेसिंग व्यवस्थित करून पण सर ते ना मला एक एडीएस रिक्वेस्ट एरर नावाचं मेसेज येतोय सर. काय करावं बरं त्याला? सर तुम्ही त्या ठिकाणी तिकीट केलंय ते काय होतं सर, प्रत्येक वेळेस एरर येतं लेआउटच्या ह्याला आणि सब डिव्हिजनच्या ह्याला. रिवाइज फायनल का लेआउट टेंटेटिव्ह साठी सर, टेंटेटिव्ह. आपण हिस्सा नंबर टिक्का नंबर मध्ये स्पेशल कॅरेक्टर यूज केले काय का त्याची?
पण ते सर नेहमीच इश्यू यायला मध्ये मलाच कळत नाही नेमकं काय सर हा इश्यू फक्त तुम्हाला देतोय, बाकी कोणाला आला कारण की सगळ्यांना नाही. ते मलाच येत होतं एडीएस रिक्वेस्ट एरर म्हणून येते सर. परत मग ते डिलीट करा, परत ते रिसबमिट करा. ऑटोकॅड ओपन केल्यावर सक्सेसफुली लोड मेसेज येतो तुम्हाला. हो हो. टिपिक लाईनचा सॉफ्टवेअर इश्यू सक्सेसफुली लोड आला म्हणजे सॉफ्टवेअर प्रॉपरली चालू. इश्यू आला होता, तुम्ही ऑटोकॅड रिइन्स्टॉल करा, इश्यू क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे सर, मी एकदा ट्राय करून बघतो. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हॅलो सर, ते DSC बद्दलचा इश्यू होता आहे. हा सर. हा ते हा बोला. DSC अप्लाय केल्यानंतर ते पेंडिंग दाखवते, त्याच्यामध्ये तिकीट रेस केलाय. तुमचा आवाज कट होतो सर. क्लिअर ऐकतो. हॅलो सर, आवाज येतो? हा बोला ना. हा ते सुपरविजनची DSC आपण अप्लाय करतो फॉर्म नंबर P. हा. A1 ची तर झाली आहे, जेव्हा B ची करतो तर ती अप्लाय नाही होत, नेक्स्ट विंडो ओपन होते. आवाज येत नाही तुमचा क्लिअर. आवाज नाही येत. आवाज कट होतोय. एक मिनिट. तर तुमचं असं म्हणणं आहे की जे सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये नाही का सर? हा सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म